we are learning the inverse of a matrix. In that first method already we have learned how to find out the inverse by row and column elementary transformation. मग त्याच्याच पुढचा पार्ट जो आहे तो इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. सगळ्यात इझी मेथड आहे ऍडजॉइंट ऑफ मेथड. इन्व्हर्स मॅट्रिक्स करताना जेव्हा आपण मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढला ट्रान्सफॉर्मेशन करताना तेव्हा रो आणि कॉलम यांच्या सिरीज मध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करावं लागत होतं. पण याच्यात जेव्हा तुम्ही ऍडजॉइनिंग मेथडने काढणार आहे त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल आणि लिटिल बिट इझी पण आहे. मग याच्यासाठी ऍडजॉइंट ऑफ मेथड करताना त्याच्या आधी आपल्याला 3 पार्ट्स बघायचे. एक आहे मायनर, त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स and adjoint of matrix. या 3 कन्सेप्ट त्याच्यामध्ये बघायचे आहेत. या 3 स्टेप आहे. जेव्हा तुम्ही इन्व्हर्स काढताय, जेव्हा आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे adjoint मेथडने, त्याआधी आपल्याला मायनर फाइंड आउट करायचं आहे, कोफॅक्टर आणि adjoint ऑफ मॅट्रिक्स. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्सचा निघतो. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये रो आणि कॉलम यांचे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे सेम असतात. सपोज 2 3 0 -1 हा एखादा मॅट्रिक्स आहे आणि याचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे बाय ऍडजॉइंट मेथड. मग त्याच्या आधी मायनर कसा काढायचा? फाइंड अ मायनर ऑफ दिस गिवन मॅट्रिक्स. याच्यात काय करायचं? जेव्हा फर्स्ट जो आहे, आता जर याला आपण लिहिलं तर 2 म्हणजे कोण आहे? AIJ म्हणजे A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 3 ला A11 B21 B2 हे त्यांच्या पोझिशन्स झाले. म्हणजे जेव्हा आपण मायनर फाइंड आउट करतोय मग 2 चा मायनर ऑफ 2 मग त्याला घ्यायचंय M11. मग M11 म्हणजे तो ज्या रो आणि कॉलम मध्ये आहे ती रो आणि कॉलम हाईड करायची, इलिमिनेट करायची. सपोज हे दोघं कॅन्सल केले मग M11 झाला -1. मायनर ऑफ 3 जर फाइंड आउट करायचं आहे त्याला म्हणायचं M12. मग याच्यामध्ये 2 3 0. 3 साठी मायनर फाइंड आउट करताना 3 जिथे आहे ती रो आणि तो कॉलम एलिमिनेट करा किंवा हाईड करा. मग उरला कोणता नंबर? 0. मायनर ऑफ 2 म्हणजे M21 फाइंड आउट केला. M21 0 जिथे आहे तो कॉलम आणि ती रो म्हणजे हे दोघं कॅन्सल केलं. उरला नंबर कोणता? 3. त्याच्यानंतर आहे -1 साठी फाइंड आउट करताना -1 ज्या रो मध्ये किंवा ज्या कॉलम मध्ये आहे ते दोघं आपल्याला एलिमिनेट करायचे, हाईड करायचे. म्हणजे हे दोघं जर कॅन्सल झाले तर उरतं काय? फक्त 2. मग M22 = 2. या पद्धतीने आपल्याला आधी मायनर फाइंड आउट करायचं आहे. आफ्टर द मायनर वी विल फाइंड आउट द कोफॅक्टर. नाउ व्हाट इज द कोफॅक्टर? कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे. जेव्हा आपण कोफॅक्टर लिहितो तेव्हा तो A11 ने डिनोट होतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे -1 जो कॉलम नंबर आहे आणि रो नंबर आहे त्या दोघांची ऍडिशन. म्हणजे इथे 1 1 आहे 1 + 1 × M11. आता -1 1 + 1 2 -1 चा स्क्वेअर आणि M11 चा आन्सर किती होता? -1 × -1 म्हणजे आन्सर नेगेटिव्हचा स्क्वेअर +1 +1 × -1 आन्सर झालं नेगेटिव्ह. सेम वे कोफॅक्टर A22 पुन्हा तोच फॉर्म्युला A12 काढायचं आहे. A11 नंतर A12 -1. इथे जेव्हा तुम्ही वरती इंडेक्स लिहिताय त्या इंडेक्स मध्ये सम करायचे रो आणि कॉलमचे नंबरचे. 1 + 2 M12 -1 raised to 3 1 + 2 3. M12 ची व्हॅल्यू इथे ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे 0. मल्टिप्लिकेशन 0 से होते आन्सर 0 येणार आहे. -1 raised to 3 जेव्हा करताय तेव्हा आन्सर नेगेटिव्ह होतो. म्हणजे इव्हन नंबरसाठी आन्सर इथे पॉझिटिव्ह येतं, ऑड नंबरसाठी आन्सर नेगेटिव्ह येईल. A13 नाहीये 21 आहे. -1 2 + 1 अगेन into M21 -1 raised to cube M minor of 21 is 3. -1 चा क्यूब होतो -1 × 3 -3 A22
मग A22 फाइंड आउट केल्यानंतर -1 2 + 2 म्हणजे 4 होईल तिथे. M22 is equal to -1 2 + 2 4 into what is the minor of 2 2 that is 2. नेगेटिव्ह नंबरच्या वरती जे काही ऑड किंवा इव्हन म्हणजे समसंख्या असेल तर आन्सर पॉझिटिव्ह येतं, विषम संख्या असेल तर आन्सर नेगेटिव्ह येतं. मग -1 * 4 आन्सर झालं 1 × 2 2. हा झाला कोफॅक्टर्स. मग आता या कोफॅक्टरचा एक मॅट्रिक्स तयार करायचा. आपला ओरिजिनल जो मॅट्रिक्स होता तो हा होता 2 3 0 4. आता cofactor of a matrix. Cofactor of a matrix A11, A12, A21 आणि A22. मग या पोझिशन मध्ये सगळे नंबर्स पुन्हा लिहायचे म्हणजे नवीन मॅट्रिक्स तयार झाला तर आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स तो -1 0 -3 आणि 2. हा कोफॅक्टर मॅट्रिक्स. या कोफॅक्टर मॅट्रिक्स नंतर फाइंड आउट करायचा ऍडजॉइन ऑफ ए. ऍडजॉइन ऑफ ए मीन्स ट्रान्सपोज ऑफ दिस कोफॅक्टर मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज करायचं म्हणजे जो आन्सर आलेला आहे रोचे जे एलिमेंट्स आहे कॉलम मध्ये आणि कॉलमचे एलिमेंट्स रो मध्ये. -1 0 एका रो मध्ये मग त्याला कॉलम मध्ये द्यायचं. -3 2 ते रो मध्ये त्याला कॉलम मध्ये लिहिलं. मग हा झाला ऍडजॉइन ऑफ ए. म्हणजे या प्रकारे आपण बघितलं की हाऊ टू फाइंड आउट मायनर, हाऊ टू फाइंड आउट द कोफॅक्टर अँड हाऊ टू फाइंड आउट द ऍडजॉइन ऑफ ए. आधी हे 3 गोष्टी लक्षात आले की त्याच्यानंतर पुढची स्टेप असते हाऊ टू फाइंड आउट द इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. देन वी विल लर्न दॅट ऑल्सो. ऍडजॉइन ऑफ ए आला आहे -1 -3 0 2. सी स्टुडंट ओरिजिनल मॅट्रिक्स होता 2 3 0 -1. मग याच्यानंतर आपण मायनर फाइंड आउट केलं. मायनर फाइंड आउट करताना काय केलं 2 चा मायनर फाइंड आउट करायचा आहे तर 2 जिथे आहे तो रो आणि कॉलम हाईड केली. मग आन्सर आला होता -1 M11. त्याच्यानंतर M22 त्या प्रकारे आपण काढत गेलो. जर 3 काढायचं आहे तर 3 जिथे आहे त्या रो आणि कॉलमला एलिमिनेट केलं, आन्सर आलं 0. ऍडजॉइन ऑफ ए झाल्यानंतर जेव्हा इनव्हर्स फाइंड आउट करता ए इनव्हर्सचा फॉर्म्युला येतो. ए इनव्हर्स इज इक्वल टू ऍडजॉइन ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. इनव्हर्स फाइंड आउट करताना आधी तुम्हाला ए चा मॉड्युलस काढायचा आहे, डिटर्मिनंट ए काढायचं. मग आता याचं डिटर्मिनंट ऑफ ए काढले. डिटर्मिनंट ऑफ ए मीन्स द क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2 लास्ट एलिमेंट्स 2 into -1 -2 minus 0 into 3 0. So answer is -2. What is adjoint of A? -1 -3 0 and 2 divide by -2. What is the meaning of this divide by -2? It means that we are multiplying this adjoint of A by, see, -2 we can write it as a -1/2. So multiply each and every element of a matrix by -12. So the inverse of this matrix is equal to negative into negative, positive half. Negative into -3, 3/2. -1 into 0, 0. -1 into 2, -2/2. -2/2 म्हणजे आन्सर झाला -1. See, -1 into 2, -2/2. Answer is negative. So this is the inverse matrix of this given matrix. If you will multiply this both the matrix, answer is identity matrix. So this way we have learned how to find out the inverse of a matrix by 2x2 order. Now we will learn how to find out the inverse of a matrix which is 3x3. Now we will see how to find out the inverse of a matrix of 3x3 order. दिलेला मॅट्रिक्स 3x3 चा 3 rows 3 columns. याचा मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा? मेथड सेम आहे. पुन्हा त्यांचे मायनर फाइंड आउट करायचे, कोफॅक्टर, ऍडजॉइंट ऑफ ए आणि त्याच्यानंतर लास्ट मध्ये ए इन्व्हर्स यूज करायचा. आता मायनर फाइंड आउट करताना M11 2x2 मॅट्रिक्स मध्ये काय होतं? फक्त रो आणि कॉलम हाईड केल्यावर एकच नंबर उरत होता.
पुन्हा लिहिते 1 0 0 3 3 0 5 2 -1. आता काय करायचं M11 म्हणजे हा 1 चा मायनर फाइंड आउट करतो म्हणजे हे दोघं हाईड केले. मग उरले नंबर किती 3 0 2 -1. म्हणजे आता डिटर्मिनंट मिळेल. जेव्हा 2/2 करताय तेव्हा तुम्हाला डायरेक्ट आन्सर येतात. पण जेव्हा 3/3 मॅट्रिक्स आहे तेव्हा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. 3 × -3 -3 -2 × 0 0. So answer is -3. Now M12. Again M12 फाइंड आउट करताना 3 मग 1 2 म्हणजे 0. आता 0 ला हाईड करायचं आहे. 1 3 5 0 0 ॲज इट इज. आपण 0 साठी मायनर फाइंड आउट करतो. हा 0 ज्या कॉलम मध्ये आणि ज्या रो मध्ये ते कॅन्सल केलं. मग उरलेले नंबर्स पुन्हा डिटर्मिनंट मध्ये 3 0 5 -1. 3 × -3 -3 minus 5 × 0 is 0. Again answer is -3. Now we move to the next one, that is M13 minor of 1 3. 1 3 म्हणजे पुन्हा 0. फर्स्ट रोच्या थर्ड कॉलम मधला एलिमेंट म्हणजे हा 3. मग हा 3 कॅन्सल केला. 0 3 2. मग आतमध्ये नंबर्स कोणते राहिले 3 3 5 2. स्टुडंट्स तुम्ही व्हिडिओ पॉज करून पुन्हा एकदा बघा की आपण कसं त्यांना सॉल्व्ह करतोय. ज्या नंबरसाठी फाइंड आउट करतोय त्या नंबरला जर आपण इथे कॉन्सन्ट्रेट केलं तर तो ज्या रो मध्ये आणि ज्या एलिमेंट मध्ये त्याला ब्लॉक करा, एलिमिनेट करा आणि उरलेले नंबर्स डिटर्मिनंट मध्ये लिहायचे. 3 × 2 6 6 - 5 3 15 6 - 15 -9. मग या पद्धतीने आपल्याला सगळे M21 M13 असे सगळे फाइंड आउट करायचे आणि याच्यानंतर आपण फाइंड आउट करतो कोफॅक्टर. मग आता आधी या सगळ्यांचे कोफॅक्टर फाइंड आउट करूया. कोफॅक्टर ऑफ A11. आता A11 फाइंड आउट करताना -1 फॉर्म्युला तोच आहे. -1 दोघांची ऍडिशन आणि M11. मग आन्सर आलं -1 चा स्क्वेअर M11 म्हणजे -3. -1 चा स्क्वेअर 1 1 × -3 -3. A12 -1 1 + 2 M12 -1 raised to 2 सॉरी 1 + 2 3. M12 आहे -3. मी आता सांगितलं तुम्हाला की वरती जर समसंख्या असेल, इव्हन नंबर असेल तर आन्सर 1 येतो. ऑड नंबर असेल, विषम संख्या आहे तर तेव्हा आन्सर -1 येतो. -1 × -3. आन्सर इज 3. A13 we are finding the cofactors. -1 raised to 1 + 3 M13. -1 1 + 3 4 × M13 -9. -1 च्या वरती पुन्हा इव्हन नंबर म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह येईल. +1 × -9 आन्सर झालं नेगेटिव्ह. मला हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आणि याला एक दुसरी मेथड आहे जी आपण डायरेक्ट फाइंड आउट करू शकतो. ती म्हणजे आता तुमचं मी त्या पद्धतीने सांगते. त्याच्यात तुम्हाला क्लिअर झालं की मायनस कसे फाइंड आउट करायचे आणि कोफॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे. आता आपण डायरेक्ट कोफॅक्टर्स फाइंड आउट करणार आहे. A21. मग A21 चा फॉर्म्युला काय -1 2 + 1 म्हणजे 3 × M21. पण M21 आता आपल्याकडे नाहीये. मग आपल्याला कोणी फाइंड आउट करायचं आहे. M21 म्हणजे सेकंड रो अँड द फर्स्ट कॉलम. -1 0 0 0 -1. सेकंड रो फर्स्ट कॉलम. ही सेकंड रो ब्लॉक केली आणि फर्स्ट कॉलम ब्लॉक केला. मग आन्सर काय आलं फक्त 0 0 2 -1. 2 1 फाइंड आउट करतोय म्हणजे हा 3. मग हा 3 जिथे ब्लॉक होईल तसे आडव्या आणि उभ्या लाईनमध्ये त्याला क्रॉस करायचं आहे. मग आन्सर झालं -1 raised to 3 म्हणजे -1 into 0 into any number 0. So answer is 0 0. मग A21 चा आन्सर झालं 0. Similarly A22 -1 2 + 2 4. आता M22 म्हणजे काय सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे आता आपल्याला हा 3 ब्लॉक करायचा आहे. 1 3 5
इझी आहे स्टुडंट, नीट लक्ष द्या आणि स्वतः करून बघा एकदा. 2 2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम बरोबर त्या नंबरवर क्रॉस आलं पाहिजे. उरले किती? 1 0 5 -1 1 0 5 -1 -1 रेस टू 4 म्हणजे आन्सर झालं 1 इंटू 1 इंटू -1 -1 -1 मायनस 0 8 2 3 -1 रेस टू 2 प्लस 3 5. आता सेकंड रो थर्ड कॉलम ब्लॉक करायची आहे म्हणजे हे रो. आता हा 3 0 3 2 मी तसाच ठेवते. ब्लॉक होईल. मग उरलं काय? 1 0 5 2 -1 रेस टू 5 5 म्हणजे इव्हन नंबर नाही, ऑड नंबर आहे. ऑड नंबर म्हणजे आन्सर असेल निगेटिव्ह. इंटू 1 इंटू 2 2 2 मायनस 0 2 आन्सर इज -2. A 3 1 -1 रेस टू 4 A 3 1. आता तुमच्या लक्षात आलंय थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणजे मी असा L मध्ये जो ब्लॉक केला तर आन्सर आहे 0 0 3 0 0 0 3 0. 1 रेस टू -1 रेस टू 4 आहे म्हणजे आन्सर पुन्हा 1 आणि दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर 0 येणार आहे. इंटू 0 इज इक्वल्स टू 0. A 3 2 -1 रेस टू 5 मायनर ऑफ 3 2 मायनर ऑफ 3 2 म्हणजे थर्ड आणि सेकंड हे असं ब्लॉक करायचं. इकडनं थर्ड आणि सेकंड म्हणजे उरले 1 0 3 0 1 0 3 0. अगेन you will get the answer as a 0. 1 into 0 0 minus 0 -1 into 0 answer 0. A 3 3 -1 raised to 3 plus 3 6 minor of 3 3 म्हणजे लास्ट कॉलम लास्ट रो उरलं काय 1 0 3 3 1 0 3 3 1 into 3 -1 raised to 6 म्हणजे पॉझिटिव्ह 1 1 into 3 3 minus 0 3 minus 0 3 1 into 3 3. मग या ठिकाणी आपल्याला आता कोफॅक्टर्स फाइंड आउट केले आपण. त्याच्यातून कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचा आहे. मग या प्रकारे सगळे कोफॅक्टर्स फाइंड आउट केले. म्हटल्यास मी पॉज करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा, नोट डाऊन करून घ्या. आता यांचा काढायचा याचा कोफॅक्टर तयार करायचा. कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. A11 -3 3 -9 हे सगळे पहिल्या रोचे. सेकंड रोचे 0 -1 -2 थर्ड रो मध्ये 0 0 3 0 0 3 हा झाला कोफॅक्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असते ऍडजॉइंट. ऍडजॉइन ऑफ ए. ऍडजॉइन ऑफ ए म्हणजे काय? कोफॅक्टर मॅट्रिक्सला ट्रान्सपोज करायचं. ट्रान्सपोज करणं म्हणजे रो मधले एलिमेंट्स कॉलम मध्ये आणि कॉलम मधले एलिमेंट्स रो मध्ये. म्हणजे आता ही जी रो आहे -3 3 -9 तिला कॉलम मध्ये लिहायचंय. -3 3 -9 0 -1 2 0 -1 -2 0 0 3 0 0 3. This is the adjoint of A. And now after that we have to find out inverse of A. Now inverse of A find out करायच्या आधी आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागेल. आता डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतात? आपण इथेच घेऊया. डिटर्मिनंट ऑफ A 1 0 0 3 3 0 5 2 -. ऍक्च्युअली ऑलरेडी आपण लर्न केलं 11th स्टँडर्ड मध्ये डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा. 1 नंबर पुन्हा जसं मायनरला करतात एलिमेंट रो आणि कॉलम हाईड करून तसा हा 1 3 into -3 -3 minus 2 into 0 0 मायनस दुसरा नंबर आहे 0 इंटू आता 0 असेल ती रो आणि कॉलम कॅन्सल केली उरले 3 -1 म्हणजे -3 मायनस 5 into 0
0. होप सो तुम्ही हे लिहिलंय सगळं. वन, त्याच्यानंतर या दोघा चारींचे मल्टिप्लिकेशन, मग मधल्या नंबरला आधी मायनस द्यायचा आहे, मग तू कॉलम आणि रो कॅन्सल केले. 3 इंटू -3 -3 5 इंटू 0 0 प्लस लास्ट नंबर फर्स्ट रोचा लास्ट एलिमेंट 0 इंटू, आता हा 0 ज्या रो आणि कॉलम मध्ये ते हाईड केलं म्हणजे हा वरून असा एल जर आपण हाईड केला तर हे 4 नंबर होतात. 3 इंटू 2 6 मायनस 5 इंटू 3 15. -3 मधनं 0 गेले -3 इंटू 1 -3 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येणार. इथे पण 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येणार. म्हणजे याचा डिटर्मिनंट आला -3. Determinant of A is equal to -3. Now the last, that is inverse of A. Inverse of A means adjoint of A upon determinant of A. पण डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे -3. यालाच आपण असं लिहू शकतो 1/-3. जनरली आपण नेगेटिव्ह साइन न्यूमरेटरला देतो, म्हणजे ही नेगेटिव्ह साइन तिथे गेली. इंटू adjoint of A. मग adjoint of A काय? -3 0 0 3 -1 0 -9 -2 3. सी स्टुडंट, हे डिवाइडला लिहितो आपण. डिवाइडला जर लिहितो याचाच अर्थ याला असं लिहिलंय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू adjoint ऑफ ए. म्हणजे हा जो ए तो किती होता? -3, म्हणून त्याचा आन्सर आला -1/3. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला आता -1/3 ने मल्टिप्लाय करायचं. नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 3/3. बघा -1/3 इंटू -3 3 कॅन्सल, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 1. -1/3 इंटू 0 0 0. अगेन -1/3 इंटू 3. -1/3 इंटू 3 कॅन्सल, -1. -1 इंटू -1 पॉझिटिव्ह 1/3. -1 अगेन 0. -1/3 इंटू -1. मी ते तुम्हाला साईडला बघून दाखवते. -1/3 इंटू -9 3 1 3 -3 -3 इंटू -1 पॉझिटिव्ह 3. -1/3 इंटू -2 -1/3 इंटू -2. न्यूमरेटरचे मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला -1 इंटू -2 2/3. लास्ट आहे -1/3 इंटू 3 म्हणजेच -3/3. आन्सर होईल -1. सो दिस इज द इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. जो मॅट्रिक्स दिला होता त्याला adjoint मेथडने आपण इनवर्स फाइंड आउट केलाय. रो आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करतात तेव्हा सिरीज म्हणजे भरपूर रो कॉलम ट्रान्सफॉर करावे लागतात, ट्रान्सफॉर्मेशन करावी लागते. पण याच्यामध्ये जर तुम्हाला फक्त मायनर कसा फाइंड आउट करायचा, को फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा, त्यानंतर या को फॅक्टर मॅट्रिक्सची रो आणि रो आणि कॉलम्स यांना जर तुम्ही ट्रान्सफर केलं तर adjoint ऑफ ए मिळतो. त्याच्यानंतर लास्ट फॉर्म्युला आहे इनवर्सचा adjoint ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. नाउ इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी हाऊ